नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. अड्डा 24/7 मराठीच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मी प्रदीप इरकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण मिशन सिलेक्शन 2022 या अंतर्गत जी लेक्चर मालिका पाहत आहोत. त्या लेक्चर मालिकेतील आज लेक्चर क्रमांक 16 आहे मित्रांनो. आपण याच्या अगोदर जे लेक्चर्स पाहिले असतील त्यामधील प्रश्न तुम्हाला नक्कीच येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय असे उपयुक्त असे ठरणारे आहेत. आता आपण ह्याच सिरीजमध्ये नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल, तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट देत असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स असतील ते आवडत असतील तर त्यांना लाईक करा. रेग्युलर तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होत जाईल मित्रांनो. तो याच नोटवरती आपण सुरू करूयात आजचं सेशन. तत्पूर्वी अड्डा 24/7चं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल नसेल तर ते ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. याच्याद्वारे तुम्हाला वेगवेगळे अड्डा 24/7 ऍप्लिकेशनचे फायदे आहेत, जसं की रोजचे चालू घडामोडी, रोजचे एक्झाम रिलेटेड क्विजेस, नंतर अपडेट्स जे असतात एक्झाम रिलेटेड ते अपडेट्स आणि डाऊट सॉल्व्हिंग सारखे जे पॉइंट्स असतात ते पॉइंट्स तुम्हाला इथून मिळत असतात. तो प्ले स्टोर वरती जावा आणि आताच इन्स्टॉल करून ठेवा अड्डा 24/7 ऍप्लिकेशन. मित्रांनो, पराभवाची भीती बाळगू नका, कारण एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. या कोडचा अर्थ काय आहे? आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला अपेक्षित असलेलं यश अपेक्षित असलेल्या वेळेमध्ये मिळत नाही. मग हे अपेक्षित वेळेत न मिळालेलं यश जे आहे हे कुठे ना कुठे तुम्हाला बॅकफूट वरती घेऊन जात असतं. तुमचा आत्मविश्वास डळमळीत करत असतं आणि हे आत्मविश्वास डळमळीत केल्यानंतर जे यश आपल्याला मिळणार असतं त्या मिळवण्यामध्ये अजून लेट होत असतं. आणि याच्यासोबत अजून एक गोष्ट बनते, ते म्हणजे आपल्याला ऐकावे लागणारे ताणे, आपल्याला ऐकावे लागणाऱ्या गोष्टी, ऐकावे लागणारे बोलणे. इतके दिवस झाले काय करतोय, काय नाही, काय नाही, काय नाही. परंतु ज्या दिवशी तुमचे हे सर्व पराभव आहेत, हे सर्व पराभव लोक विसरतील जेव्हा तुम्हाला एकच मोठा विजय मिळेल. ज्यावेळेला तुम्हाला एकच पोस्ट मिळेल जी तुमची चांगली आणि ड्रीम जॉब असेल मित्रांनो. तर त्या पोस्टसाठी आणि त्या जॉबसाठी आतापासून मेहनत करा. पराभवाची भीती बाळगू नका आणि ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न करत चला. तो सुरू करूयात मित्रांनो. आजचा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे आता. बघा, पहिला क्वेश्चन काय सांगतो? 1 गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 रुपये आहे. ओके, आजचे क्वेश्चन नॉर्मल लेवलचे आहेत. ओके, तलाठी वरती आता सध्याला मी फोकस ठेवतो आहे. ओके, त्यामुळे 1 गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 रुपये आहे. हा, आणि या संडेला मित्रांनो, या संडेला 8 ते 10 लाईव्ह यायला विसरू नका. 8 ते 10 मी लाईव्ह असेल. 8 ते 10 मध्ये ओके 2 तास आपण तलाठीचे प्रश्न सोडवणार आहोत. तलाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, सो हे लेक्चर लाईव्ह असेल. ओके, तर त्यामुळे त्या लेक्चरला तुम्ही उपस्थित राहायला विसरू नका. दिस संडे 1 मे, महाराष्ट्र दिन, रात्री 8 ते 10. ओके, चला. 1 गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 रुपये आहे, तर 1 एकर शेत सपाटीकरणाचा खर्च किती? मित्रांनो, 1 गुंठा आणि एकर ह्यामधील रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला माहिती नसेल तर लिहून घ्या. एका एकर मध्ये किती गुंठे येतात? तर एका एकर मध्ये 40 गुंठे येतात. किती गुंठे येतात मित्रांनो? 40. एका एकर मध्ये 40 गुंठे येतात. मग तुम्हाला माहिती आहे की 1 गुंठा सपाट करण्यासाठी 1500 रुपये खर्च येतो. म्हणजेच 1 गुंठा बरोबर 1500 रुपये. तुम्हाला किती शेत सपाट करायचं आहे? 1 एकर. 1 एकर म्हणजे किती गुंठे? 40 गुंठे. किती गुंठे? 40 गुंठे. तो 1 गुंठ्यासाठी 1500 रुपये, तर 40 गुंठ्यांसाठी किती रुपये, असा हा क्वेश्चन बनेल. येस ऑर नो? येस. तो 1 गुंठा बरोबर 1500, तर 40 गुंठे बरोबर किती? सो मित्रांनो, आपला इथेच क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. एकमान पद्धत लावा इथे. x बरोबर किती? तर x बरोबर x गुणिले 1 x आणि 40 गुणिले 1500. 1500 गुणिले 40. सो उत्तर काय येत आहे बघा, 1 2 3 0, 1 2 3 0 आणि 15 चौक 60 म्हणजे 60,000. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा आन्सर येणार आहे. क्लिअर आहे? चला नेक्स्ट. आजचे प्रश्न नॉर्मल लेवलचे आहेत. परत एकदा सांगतो, तलाठी भरतीला मी फोकस ठेवत आहे. नक्कीच पोलीस भरतीला तर त्याचा उपयोग होणारच आहे. चलो, आणि ओके ठीक आहे, जाऊ दे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक धावपटू ताशी 6 किलोमीटर वेगाने पळतो.
तर तो 9,000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल? 9,000 मीटर अंतर आहे. तो 6 किलोमीटर वेगाने पळतोय. त्याचा वेग बघा किती दिलाय. वेग त्याचा दिलाय 6 किलोमीटर पर आवर. आणि तुम्हाला अंतर किती दिलंय, डिस्टन्स किती दिलंय मित्रांनो? तर डिस्टन्स तुम्हाला दिलंय 9,000 मीटर. आता इथे किलोमीटर प्रति तास वेग आहे. इथे अंतर मीटर मध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे चेंज करावं लागेल 9,000 मीटरला कशामध्ये? 9 किलोमीटर. हे समजलं, कारण एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर्स असतात त्यामुळे. तो तुम्हाला अंतर माहिती आहे, वेग माहिती आहे, वेळ विचारलेला आहे. सिंपल असा हा क्वेश्चन झालेला आहे. तो वेळ बरोबर काय? तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. तो अंतर किती आहे बघा? 9 किलोमीटर. छेदात वेग किती आहे बघा? 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर. आता 9/6. 9/6 म्हणजेच किती? तर 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 दुने 6 आणि हे उत्तर कशात येणार? किलोमीटर किलोमीटर कॅन्सल झालं. पर आवर. सो आवर वरती जाणार. आवर. किंवा ज्या वेळेला वेग किलोमीटर पर आवर मध्ये मोजतो, अंतर किलोमीटर मध्ये मोजतो, तेव्हा आवर मध्ये मोजतात. काय? ओके. तर 3/2 किलोमीटर पर आवर. 3/2 आवर म्हणजेच किती मित्रांनो? 1.5 तास. 1.5 तास म्हणजेच किती? 90 मिनिट. किंवा मग ह्याला सरळ सरळ असं करा, 3/2 तासांना मिनिटांमध्ये कन्वर्ट करा. 1 तास म्हणजे 60 मिनिटे असतात. वेग के बे, बे त्रिक 6, बे 30 त्रिक 90 असंही करा चालेल, किंवा डायरेक्टली करा. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमच्या स्क्रीनवरती आता. एक माणूस एका गावाला जाताना तो ताशी 3 किलोमीटर वेगाने गेला, तर तो 40 मिनिटे उशिरा पोहोचतो. मित्रांनो, उशिरा पोहोचत ओ. आणि जर तो ताशी 4 किलोमीटर वेगाने गेला, तर 30 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याने कापायचे एकूण अंतर. ओके, बघा. तो 3 किलोमीटर वेगाने गेला ताशी. ताशी कितीने गेला? 3 किलोमीटर. पहिल्या इथे असं घ्यायचं, दुसरा इथे घ्यायचं. ओके, इकडे लिहायचा वेग आता दिलाय, तर वेग घ्यायचा आणि इथे लिहायचा असा वेळ. पहिल्यांदा वेग किती आहे बघा? 3 किलोमीटर. आणि दुसऱ्यांदा वेग किती आहे बघा? 4 किलोमीटर. आता तेच अंतर असल्यानंतर वेळ तुम्ही कसा लिहायचा बघा? या 4 ला इथे आणायचं, 4 वेळ. ह्या 3 ला इथे न्यायचं. रेशो निघत असेल, गुणोत्तर निघत असेल तर काढायचं, नाहीतर असंच राहू द्यायचं. पहिल्यांदा बघा 4 युनिट वेळ लागतोय, नंतर बघा 3 युनिट वेळ लागतोय, किंवा एक्स मानलं तरी चालेल. युनिट वाईज गॅप कितीचा आहे बघा? युनिट वाईज गॅप आहे तुमच्याकडे 4 युनिट वजा 3 युनिट म्हणजे 1 युनिटचा गॅप आहे. 1 युनिट गॅप आहे, 1 युनिट. आता 1 युनिट म्हणजे आपल्याला मिनिटांमध्ये कसं दिलंय? तर 1 युनिट बरोबर बघा, सुरुवातीला 40 मिनिटे उशिरा आणि नंतर 30 मिनिटे लवकर. तो उशिरा आहे म्हणजे 0 इथे आहे, त्याच्या 30 मिनिटं 40 मिनिटं उशिरा म्हणजे -40 आणि नंतर लवकर म्हणजे +30. सो 40 आणि 30 म्हणजे फरक कितीचा झाला? 70 मिनिटांचा फरक झाला. ओके, क्लिअर आहे? ओके. जर दोन्ही वेळेला उशिरा उशिरा पोहोचत असला असता, इथे पण उशिरा इथे पण उशिरा, तर आपण वजाबाकी केली असती. लवकर लवकर असता तरी पण आपण वजाबाकी केली असती. एकदा उशिरा एकदा लवकर असेल तर आपण बेरीज करायची. 40 मिनिटे आणि 30 मिनिटे म्हणजे 70 मिनिटे. तो 1 युनिट बरोबर झालेला आहे 30 मिनिटे. मग आता तुम्ही तुमची मर्जी आहे. तुम्ही ह्या 4 युनिटची किंमत काढा किंवा 3 युनिटची किंमत काढा. कोणाचीही किंमत काढा, काही फरक नाही पडत. ओके. तर मी काय करतो? 3 युनिटची किंमत काढतो. ओके. तर 3 युनिट बरोबर किती येणार? तर 70 गुणिले 3 म्हणजेच 210 मिनिटे येणार. ओके, हे आलेलं आहे आपल्याकडे वेळ. तुम्हाला विचारलंय अंतर किती? सो अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतो. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतो. सो वेग गुणिले वेळ. आता वेग कोणता घेणार सांगा? तर वेग आता इथे दिसतोय बघा, हा 4. या 4 ला, कारण आपण इथला वेळ काढलाय ना, त्यामुळे इथलाच वेग पण घ्यायचा. वेग आहे तुमच्याकडे 4 किलोमीटर प्रति तास. वेळ आहे 210 मिनिटे आणि मिनिटांना तासांमध्ये कन्वर्ट केल्यावर डिवायडेड बाय 60 करावं लागेल, म्हणजे आपला आन्सर 6. ओके, सोडवा. 0 0 कट. 4 ने भाग जातोय, बे दुने 4, बे त्रिक 6 आणि 3 ने भाग जातोय, 3 एके 3, 3 7 21, 7 दुने. ओके, हे काही चुकतंय का? ओके, 3 किलोमीटर 40. ओके,
3 किलोमीटर 4 किलोमीटर ताशी 4 तो 30 मिनिटे लवकर पोहोचतो आणि उशिरा पोहोचतो. 40 आणि 30 70. 1 युनिट बरोबर 70 आलेला आहे. 3 युनिट बरोबर 7 2 14 7 त्रिक 21 210 मिनिट बरोबर आहेत. 210 मिनिट म्हणजे बरोबर आहे 4 ने 3 तास 3.5 तास होत आहेत. 4 त्रिक 12. येस 14 किलोमीटर आन्सर आपल्या एक्झॅक्टली बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 येणार 14 किलोमीटर आन्सर आहे. क्लिअर आहे? येस ऑर नो? ठीक आहे ना. इकडे 300 350 150 450 ऑप्शन्स बघून मला वाटलंय. ओके, परंतु आपला आन्सर एकदम बरोबर आहे. सोल्युशन काही सुद्धा चूक नाहीये यामध्ये. नेक्स्ट जाऊ. येस. पुढे एका महामार्गावरील ए आणि बी या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किलोमीटर आहे. एक कार ए या ठिकाणाहून दुसरी कार बी या ठिकाणाहून निघते. बघा, ए आणि बी या दोन ठिकाणातील अंतर 70 किलोमीटर आहे. म्हणजे इथे ए आहे, इथे बी आहे आणि दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? 70चा. एक कार ए बी एकाच दिशेने चालल्या तर एकमेकांना 7 तासात भेटते. ओके, त्या विरुद्ध दिशेने चालल्यास 1 तासात भेटतात. बघा मित्रांनो, आता तर त्या एक विरुद्ध दिशेने चालल्या तर अशा प्रकारे जातील. म्हणजे त्यांना दोघींना मिळून टाइम किती लागेल? टाइम मी इथे लिहितो. तर टाइम असतं डिस्टन्स अपॉन म्हणजे अंतर भागिले दिशा विरुद्ध आहेत. दिशा कशा आहेत? विरुद्ध आहेत. दिशा विरुद्ध असल्यावरती वेगांची आपण काय करतो? वेगांची आपण करतो बेरीज, प्लस करतो. आणि ज्या वेळेला त्या अशा प्रकारे जातील म्हणजे 70 इथे आहे, ए इथे आहे, बी इथे आहे, दोघी एकाच दिशेला जातील, त्यावेळेला त्यांना भेटण्यासाठी टाइम किती लागेल? तर ते असतं अंतर भागिले वेगांची वजाबाकी स्पीडचा डिफरन्स. का तर त्या डायरेक्शन समान आहेत. ओके, याला रिलेटिव्ह स्पीड कन्सेप्ट बोलतात. रिलेटिव्ह स्पीड. मग डिस्टन्स अपॉन वेगांची बेरीज, डिस्टन्स अपॉन वेगांची वजाबाकी. सो टाइम डिस्टन्स बघा किती आहे? डिस्टन्स आहे 70. वेगांची बेरीज करा. पहिलीचा वेग किती आहे बघा. अच्छा, वेग तुम्हाला दिलेलाच नाहीये ना, वेगांची बेरीज. सो आपण काय करू? पहिली कार एच मानू, दुसरी कार बी मानू. तो वेगांची बेरीज म्हणजे ए प्लस बी. आणि टाइम तुम्हाला दिलेला आहे दोन्ही विरुद्ध दिशेने चालल्यास 1 तास. म्हणजे इकडे विरुद्ध दिशा आहे तर इकडे 1 तास लिहितो. आणि एकाच दिशेने चालल्या तर 7 तासात आहेत. तर इकडे मी 7 लिहितो. बरोबर. डिस्टन्स, डिस्टन्स तर 70च आहे. त्यात ए मायनस बी, ए मायनस. ओके, सो इथे भाग जातोय बघा. 7 एके 7 आणि 7 10 7 एके 7 आणि 7. तो इथून आता आपल्याला एक दिसतंय की ए प्लस बी इकडे जाणार तर काय होईल? ए प्लस बी बरोबर 70. ए प्लस बी बरोबर 70. आणि हा ए मायनस बी इकडे जाणार. ए मायनस बी बरोबर 10. तर मला सांगा 70 आणि 10 म्हणजे काय आलेलं आहे? 30 आणि 40. येस ऑर नो? तो ए ची व्हॅल्यू बघा 40 होईल. बी ची व्हॅल्यू किती होईल? हे कसं समजलं? तर बघा ना, 40 अधिक 30 70 आणि 40 वजा 30 10. किंवा मग तुम्हाला इक्वेशन सोडवता येतात तसे सोडवा. दोघांना प्लस करा तर ए अधिक ए 2a होणार. बी बी कॅन्सल होणार आणि 70 अधिक 10 80 होणार. आणि ए बरोबर किती येणार? 80 भागिले 2 म्हणजे 40. मग ए ची व्हॅल्यू 40 इथे पुट करा तर बी काढायचा आहे तर हा 40 तिकडे जाणार आणि बी मधून 70 मधून 40 गेले 30 उरले. तर 40 आणि 30 बरोबर. क्लिअर आहे? यस ऑर नो? आय होप तुम्हाला क्वेश्चन्स आवडत असतील तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. लहानात लहान संख्या शोधून काढा जिला ओके, लहानात लहान संख्या शोधून काढा जिला 18 ने भागल्यास बाकी 1 उरते, 24 ने भागल्यास बाकी 7 उरते व 36 ने भागल्यास बाकी 19 उरते. ओके, लक्षात ठेवा. लहानात लहान संख्या शोधून काढायची आहे म्हणजे आपल्याला कुठे ना कुठे लसावी सोबत खेळायचं. कशासोबत? लसावी सोबत. आता बघा, असे प्रश्न असतात जेव्हा वेगवेगळे भाग भाग देत असतो आपण भाजकने आणि बाकी वेगवेगळी उरत असते. आता बघा, इकडे भाजक लिहायचे किती आहेत? 18 ने भागतो तेव्हा बाकी किती उरते? तर बाकी उरते 1. 24 ने भागतो तेव्हा बाकी किती उरते? 7. 36 ने भागतो तेव्हा बाकी किती उरते? 1. मग ह्यांच्यातील मित्रांनो डिफरन्स काढायचा ते नेहमी. 18 मधून 1 गेले तर किती उरतोय? 17. 24 मधून 7 गेले तर किती उरतोय? 17. आणि 36 मधून 19 गेलो तरी किती उरतोय मित्रांनो? 17. एक गोष्ट लक्षात ठेवा
की हा डिफरन्स जो आहे ना, हा नेहमी सेमच येतो. सेम असेल तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, अनलेस अँड अंटिल, नाहीतर सुटतच नाही. ओके, लक्षात ठेवा, तो रॉंगच असते. तर मग शोधा यांचा लसावी आता. 18, 24 आणि 36 यांचा लसावी काय येतोय? यांचा लसावी येतोय 72 दिसतोय बघा. 36 दुने 72, 24 त्रिक 72, 18 चौक 72. नसेल कळत तर कोणी भाग जातोय? 6 ने जातोय, देऊन टाका. 6 एके 6, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 6 36, 2 3 ने जातोय, 3 एके 3, 3 दुने 6, 4 ॲज इट इज, 2 ने जातोय, बे के बे, बे दुने 4, बे के बे. 6 त्रिक 18, 18 दुने 36, 36 दुने 72. तो आपला लसावी काय आला? 72. तर आपली संख्या काय होणार मित्रांनो? आपली संख्या होणार 72 मायनस हा डिफरन्स. 72 मायनस हा डिफरन्स. आणि 72 मधून 17 गेले तर बघा मित्रांनो काय येते? 72 मधून 17 गेले तर आपल्याकडे 55. 55 आपल्या क्वेश्चन आन्सर. एकदा क्रॉस चेक करून बघा. 55 ला जर तुम्ही 18 ने भाग दिला तर 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, बाकी एक उरली. येस, एक उरली. 24 ने भाग दिला तर 24 एके 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72 असतात, पण 55 आहे. 24 दुने 48, 55 मधून 48 गेली, बाकी 7 उरली. येस, 7 उरली. 36 ने भाग दिला, 36 एके 36, 36 दुने 72, सो 36 एके 36, 55 मधून 36 गेले, बाकी 19च उरले. येस, क्रॉस चेक पण झालेलं. क्लिअर आहे? नेक्स्ट. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालले आहे. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 आहे. तर एकूण घोडे किती? ओके, घोडे घोडेस्वार आहेत, चालणारे पाय आहेत. घोडे आणि घोड्यांची संख्या सेम आहे. तर घोडे आपण काय मानू? घोडे बरोबर माणसं दिलेत संख्या पण. या दोन्हींना आपण काय मानू? एक्स मानू. तिथे एक्स घोडे आहेत आणि एक्स माणसे आहेत. ओके, मग मला सांगा पाय काय होतील? पाय एका घोड्याला 4 पाय असतात. तो एक्स घोड्यांना किती पाय होतील? 4x. एका माणसाला 2 पाय असतात. सो एक्स माणसांना किती पाय होतील? 2x. हे तर आहेत एकूण पाय. आता काय झालं की निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले, म्हणजे आता निम्मे जे पाय होते ते आता हवेत गेले. या सर घोड्यावरती बसल्यावर पाय हवेत जाणार ना. आपल्याला जमिनीवर चालणाऱ्या पायांची संख्या 50 दिलेली आहे. सो आता आपल्याला काय दिलंय? घोडे तर चालतच आहेत, म्हणजे घोड्यांचे 4x पाय तर जमिनीवरच आहेत. आणि माणसांचे पाय मात्र निम्मेवरती गेले. सो 2x चे निम्मे किती उरले? एक्सच आता खाली आहे. 4x प्लस एक्स हे झाले आपले चालणारे पाय, आणि ते चालणारे पाय आपल्याला दिलेले आहेत 50. 4x अधिक एक्स बरोबर 50, म्हणजेच 5x बरोबर 50, म्हणजेच x बरोबर 5 एके 5, 5 10 50. दॅट्स इट. x ची किंमत आली 10. ऑप्शन नंबर डी. तुम्हाला तेच विचारलंय ना, एकूण घोडे किती? सो घोडे आपण x मानलेले आहेत. एकूण माणसं किती? ती पण 10 आली असती. तिथे एकूण किती डोकी आहेत? तर 20 डोकी आहेत. 10 घोड्यांची डोकी आहेत, 10 माणसांची डोकी आहेत. अशा प्रकारे ही क्वेश्चन बनतो मित्रांनो. ओके, चलो. विद्यासागर यांनी वाचलेल्या पुस्तकात 0.33 भाग मानसशास्त्र, 0.15 भाग समाजकार्य, 0.35 भाग मराठी व 34 पुस्तके इतिहासाचे आहेत. ओके, इथे तुम्हाला ऍक्च्युअल नंबर दिलेला आहे बघा, 34 पुस्तक. तो हा अपूर्णांकाचा क्वेश्चन आहे. तो सर्व पुस्तकं वाचा. विद्यासागरने 0.33 भाग मानसशास्त्र वाढले, 0.33. समाजकार्य 0.15, 0.35 भाग मराठी. ओके, संपलेले आहे. त्यांची बेरीज करा. 3, 5, 13. एक ह्याच्याला गेले. 4, 5 आणि 3, 8. 83. हे 0.83. म्हणजे त्यांनी ह्या 3 प्रकारचे पुस्तकं किती वाचलेले आहेत? 0.83 भाग वाचले. मग उर्वरित भाग किती राहिला सांगा बरं? तर टोटल एक अपूर्णांक असतो, त्यामधून मायनस 0.83 गेले तर किती उरले मित्रांनो आपल्याकडे? 0.17 भाग. किती भाग उरला आपल्याकडे? 0.17 भाग. क्लिअर आहे? येस ऑर नो? मग आपल्याला हेच दिलेलं आहे की 0.17 भाग जो आहे हा आहे बरोबर 34 पुस्तक. हा आहे बरोबर काय? 34 पुस्तक. 0.17 भाग बरोबर 34 पुस्तके. तर एकूण पुस्तके विचारल्यात, म्हणजे एक बरोबर किती? एक बरोबर, ह्याला सोडवा आता. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तर एक्स बरोबर
34 एके 34, 34 गुणिले 1 छेदात 0.7. दॅट्स इट. आता इथे पॉईंट आहे. सो पॉईंट नंतर 2 अंक आहेत. सो आपण 2 अंक काढले 17. 34 वरती 2 शून्य द्यावे लागतील. म्हणून पॉईंट नंतर 2 अंक काढले, त्यामुळे वरती 2 शून्य द्यायचे. 17 एके 17, 17 दुने 34, म्हणजे उत्तर किती आलेलं दिसतंय तुम्हाला? 200. ऑप्शन क्रमांक सी. दॅट्स इट. येस ऑर नो? एनी डाऊट्स? क्लिअर आहे? मित्रांनो, अड्डा 24/7 ऍप वेबसाईट वरती नवीन ऑफर सुरू आहे. मंथ एंड ऑफर सुरू आहे मित्रांनो. ही मंथ एंड ब्लॉकबस्टर ऑफर आहे. तुमच्या सिलेक्शनमध्ये हातभार लावा म्हणून अड्डा 24/7 चे पेड कोर्सेस पण असतात. पेड कोर्सेस वेगवेगळ्या कोर्सेसची वेगवेगळी किंमत असते. सेपरेट किंमत असते. तुम्ही ती घ्यायला गेलात तर 4-5 हजार रुपये तुमचे सहज जातील. ओके. परंतु त्याच्यामध्ये एक महापॅक असतो. महापॅक म्हणजे सबस्क्रिप्शन असतं 1 इयरचं आणि 6 मंथचं. ज्याच्या थ्रू तुम्हाला एकाच महापॅकमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसचा ऍक्सेस मिळत असतो आणि सर्व टेस्ट सिरीजचा सुद्धा ऍक्सेस मिळत असतो. 6 महिने आणि 12 महिने. मग 6 महिने आणि 12 महिन्यांच्या महापॅकची किंमत असते, 6 महिन्यांची किंमत असते ₹2324. कधी? जेव्हा Y408 हा आपला डिस्काउंट कोड वापरतो तेव्हा. आणि 12 महिन्यांची किंमत असते किती? तर ₹3329 वरती 17% डिस्काउंट म्हणजे ₹2680 असते. कधी? Y408 हा कुपन कोड वापरल्यानंतर. परंतु सध्याला डबल व्हॅलिडिटी ऑफर सुरू आहे. डबल व्हॅलिडिटी सुरू आहे म्हणजे 6 महिन्यांचा महापॅक तुम्हाला डबल व्हॅलिडिटी म्हणजे 12 महिने मिळणार आणि 12 महिन्यांचा महापॅक डबल व्हॅलिडिटी म्हणजे 24 महिने. फक्त महापॅक वरतीच डबल व्हॅलिडिटी नाही आहे मित्रांनो, तर लाईव्ह क्लासेस वरती पण आहे आणि टेस्ट सिरीज वरती पण आहे डबल व्हॅलिडिटी. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे Y408 आणि एक्स्ट्रा पे करण्याची गरज नाही. 2324 मध्ये सध्याला तुम्हाला 12 महिने व्हॅलिडिटी मिळते. 2680 मध्ये तुम्हाला 24 महिने व्हॅलिडिटी मिळत आहे. म्हणजेच काय, सर्वच अड्डा 24/7 चे कोर्सेस तुम्हाला ह्या किमतीमध्ये मिळत आहे. तर नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही अड्डा 24/7 मराठीचा महापॅक. पुढे ओके. हा क्वेश्चन इथे 1 नंबर चुकून आलाय. ओके. कितवा क्वेश्चन आहे हा? 8 नंबरचा क्वेश्चन आहे ना? 8. ठीक आहे, याला मी लास्टला सोडवतो. 13 नंबरचा हा क्वेश्चन आहे. एका विद्यार्थ्याला 40% मार्क मिळाले व तो 10 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 45% मार्क मिळाले व त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 15 मार्क जास्त शिल्लक मिळाले. तर परीक्षा किती गुणांची होती? कालही आपण असा एक क्वेश्चन घेतलेला. एका विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले? 40%. तर इथे 40% मार्क्स. आणि तो पास झालाय की फेल झालाय? तर तो नापास झालाय, फेल झालेला आहे. काय झालाय? किती? दुसऱ्याला मार्क मिळालेले आहेत 45%. आणि तो काय झालाय? पास होण्यासाठी 15 मार्क जास्त मिळाले. हा किती गुणांनी फेल झालाय? तर हा 15 मार्कांनी 10 मार्कांनी नापास झालाय, -10. ह्या 15 मार्क जास्त घेऊन झालेला आहे पास, 15. तिथे गॅप काढला तुम्ही पर्सेंटेज डिफरन्स, 45% मध्ये 40% गेले 5%. आणि ते मार्क डिफरन्स काढला तर 15 प्लस मध्ये आहेत आणि 10 मायनस मध्ये आहेत. तो 15 मायनस -10 म्हणजे किती येणार? 25चा गॅप येणार. कितीचा? 25चा गॅप. किंवा एक फेल आणि एक पास असेल तर ह्या दोघांची बेरीज करायची, एवढं लक्षात ठेवा. तो 5% इज इक्वल टू 25. तुम्हाला विचारले परीक्षा किती गुणांची होती? कालच्या याच्यामध्ये प्रश्न होता की विमलला 64% गुण मिळाले तर 64 विमललाचे गुण काढा. 5% बरोबर 25, तर 1% बरोबर 5 ने भाग जातोय बघा. 5 25 5. आपल्याला एकूण विचारलेत म्हणजे 100% बरोबर किती? 100% बरोबर होणार 500. तर ती परीक्षा किती गुणांची होती मित्रांनो? 500. ती परीक्षा क्लिअर आहे का? कोणाला काही इश्यू आहेत का सांगा? येस ऑर नो? एनी डाउट्स? कोणाला इथपर्यंत काही इश्यू असतील? एक वस्तू 500 रुपयास विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या 3 पट तोटा ती वस्तू 420 रुपयांना विकल्यावर होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत. एक वस्तू 500 रुपयांना विकल्यावर जेवढा नफा होतो, म्हणजे इकडे बघा, इकडे 500 रुपयांना वस्तू विकतोय तर नफा होतोय. त्याच्या 3 पट तोटा ती 420 रुपयांना विकल्यावर होतो. 420 ला तोटा होतो 3 पट. म्हणजे इथे 3 पट आणि ती 1 पट म्हणजे 4 पटचा डिफरन्स आहे. किती पटचा डिफरन्स आहे बघा, इथे 3 पट आणि ती 1 पट म्हणजे 4 पटचा डिफरन्स. तो 420 आणि 500 मध्ये फरक कितीचा आहे? 80 ला. 80चा फरक आहे, बरोबर ना?
मग 80 जे आहेत ह्याला 80 ला डिवायडेड बाय 4. 4 पट कुठून आले समजलं? हे 3 पट आणि हा 1 पट, नफ्याचा 1 पट. तो 4 एके 4, 4 दुने 8, 20. ओके. तर तुम्ही ह्या नफ्याच्या अगोदर फक्त इथे लिहत चला, इथे 20 वजा करायचं. हे किती झाले? 480. ओके. 20 वजा केले आपण, त्यामुळे 480. म्हणजे 480 ही काय येणार त्याची खरेदी किंमत. 480 खरेदी किंमत असेल तर नफा बघा 20 रुपये होतोय, तोटा बघा 60 रुपये होतोय की नाही. तर झाली की नाही 3 पट, 20 त्रिक 60. किंवा मग तुम्ही एक एक ऑप्शन मध्ये इथे पुट करत चालायचं. कुठे 3 पट दिसतंय बघायचं. दिसलं तर झालं. क्लिअर आहे. नेक्स्ट. राम आणि श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. विरुद्ध दिशेने. म्हणजे इथे आहे राम, इथे आहे श्याम, म्हणजे राम श्यामकडे चाललाय, श्याम रामकडे चाललाय. रामचा वेग आहे 30 मीटर पर सेकंड आणि श्यामचा वेग आहे 40 मीटर. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात. म्हणजे हे दोघांचा भेटण्याचा वेळ दिलेला आहे 10 मिनिट. तर अंतर विचारलंय तुम्हाला. अंतर बरोबर असतं वेग गुणिले वेळ. तो इथे वेगांची काय होणार सांगा बरं? वेगांची होणार बेरीज. का बेरीज होणार? कारण विरुद्ध दिशा आहे. गुणिले वेळ. तर वेगांची बेरीज बघा बरं किती येते? 30 मीटर आणि 40 मीटर म्हणजे 70 मीटर प्रति सेकंद गुणिले वेळ. वेळ बघा तुम्ही किती दिसतोय? तर 10 मिनिट वेळ दिसतो. 10 मिनिट म्हणजेच 10 गुणिले 60 सेकंद. सेकंदांमध्ये काय केलं समजा सांगा बरं? मिनिटांना सेकंदांमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण इथे मीटर पर सेकंद वेळ आहे. वेग आहे सॉरी. झालेलं आहे उत्तर आपलं 70 गुणिले 10 गुणिले 60 मीटर. तो इथे ऑप्शन्स तर दिसत नाहीयेत. 70 बाय 700 मीटर. इथे 10 सेकंद आहेत का? ते 700 ऑप्शन दिसतोय, बट इथे सेकंद असेल तर तो येणार. ओके. कारण मीटर प्रति, अच्छा सॉरी, आय एम सो सॉरी, मी क्वेश्चन रीड करण्यामध्ये चूक केलेली आहे. क्वेश्चन रीड करण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. बिकॉज इथे मीटर प्रति सेकंद वेग नाहीये मित्रांनो, मीटर प्रति मिनिट वेग आहे. ओके. येस. हे बघा इथे मीटर प्रति मिनिट वेळ आहे, वेग आहे. तर मीटर प्रति मिनिट वेळ आहे, म्हणजे आपल्याला इथे वेळ जो आहे हा 10 मिनिट जसाच्या तसाच ठेवावा लागेल. तर 70 गुणिले 10 म्हणजे 700 मीटर आपला क्वेश्चन. 700 मीटर. ओके. ऑप्शन नंबर ए. मी मीटर प्रति सेकंद वाचलं. मीटर प्रति मिनिट जास्त येत नाही. नेक्स्ट एक्झाम. प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. बघा प्रथमेश जो आहे हा त्याची पत्नी जी आहे त्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे +5 आहे. पत्नी काय आहे? तर पत्नी ही मुलीच्या 5 पट आहे. मुलगी जेवढी पण आहे त्या मुलगीच्या पट 5 आहे. मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते. म्हणजे मुलगी 3 वर्षापूर्वी, सो मुलगी आज किती असेल सांगा बरं? तर आज ती 7 वर्षांची असेल. येस और 3 वर्षापूर्वी 4 आहे, तर आज 7. मग पत्नी आज कितीची असेल सांगा बरं? पत्नी आज कितीची आहे? 5 पट. ओके. 5 पट म्हणजे 7 गुणिले 5 35. पत्नी आज 5 पट, तर प्रथमेश आज कितीचा होईल? तर प्रथमेश पत्नीपेक्षा मोठा आहे 5 वर्षांनी. सो 35 आणि 5 किती झाले? 4. दॅट्स इट. ऑप्शन क्रमांक डी 40. क्लिअर आहे का सांगा? येस और नो? आणि डाऊट्स कोणाला इथपर्यंत? पुढे जाऊयात आपण. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60-40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85-15 आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यापासून एक गोळा तयार केला तर त्यात सोने व चांदीचे मिश्र धातू आहे. पहिल्यांदा बघा, तांबे आहे, चांदी आहे. किती प्रमाणात आहे? 60 आणि 40. दुसरा गोळा आहे, तांबे आहे, सोने आहे. किती प्रमाण आहे? 85-15. तुम्ही पाहू शकता इथे एकच कंडिशन चेक करायची असते तुम्हाला, ते म्हणजे ह्यांचे युनिट समान आहेत. 60 आणि 40 100, 85-15 100, म्हणजे युनिट तर समान आहेत.
युनिट समान आहेत. आता मग तुम्ही डायरेक्टली मिळवू शकता. जर हे समान नसतील ना, म्हणजे ह्यांची बेरीज समान नसेल, तर ती बेरीज समान करून घ्यावी लागते. लसावी काढून मग गुणिले 3 करायचं, गुणिले 2 करायचं, म्हणजे जे पण लसावीचा फॅक्टर असेल तो करायचा. मग आता जर मिक्स केले आपण, तर मिक्स केले तर आपल्याकडे कोण कोण भेटेल? आपल्याकडे भेटेल तांबे, चांदी आणि सोने हे 3 भेटतील. पण तुम्हाला चांदी आणि सोनेच विचारले. सो इकडून घेतलं तरी चालेल. ओके. सो तांबे आधी मोजा 60 आणि 85. 60 आणि 85 म्हणजे 145. बरोबर ना? 145 की 135? 145. 70 आणि 60, 90 आणि 150. 145 बरोबर आहे. येस. नंतर चांदी, चांदी 40च आहे फक्त. इकडे तर सोनं आहे त्यामुळे 40, 20. सोनं किती आहे? सोनं 15 आहे. सो सोन्याचे 15 आहे. तर तुम्हाला जर ओव्हरऑल रेशो विचारला असता तर 5 ने भाग दिला असता तुम्ही बघा. 5 दुने 10, 5 नवे 5 दुने 10, उरले 4, 5 नवे 25, 5 8 40, 5 त्रिक 15. ओव्हरऑल त्यांचा रेशो विचारला असता तर 29, 8, 3 आला असता. तुम्हाला विचारलंय फक्त चांदी आणि सोने. तर चांदी आणि सोने विचारलेलं आहे. तर चांदी किती आहे बघा. चांदीच्या खाली चांदीचा अंक घ्या. चांदी आहे 8. सोने किती आहे? सोने आहे 3. 8 3 ऑप्शन. ओके. नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन. हा 13 नंबरचा. एका शाळेतील 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्ष. ओके, बॉईज सरासरी आहेत 12 वर्ष. मुलींचे सरासरी वय 11 वर्ष. गर्ल्स मुलींचे सरासरी वर्ष 11 वर्ष आणि सर्व विद्यार्थ्यांचे 11 वर्ष 9 महिने आहेत. म्हणजे याला पॉइंट मध्ये जाईल. ओके, मग तुम्ही महिन्यांमध्ये कन्वर्ट करा किंवा 11 वर्ष 9 महिने. 9 महिने म्हणजे असतात 3/4. बरोबर ना? 9 महिने म्हणजे 3/4, 9/12. ह्याला जर सोडवलं तर किती येत आहे? 0.75 म्हणजे 11.75. ती 11.75. 11 वर्ष 9 महिने आहेत. ह्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? वर्षांमध्ये कन्वर्ट केलं. 11.75. तो बघा मित्रांनो, ह्याला ॲलिगेशन मेथड लावा तुम्ही. पहिला 11 आणि 12 आणि मध्ये आहेत 11.75. तो याच्यामधून हे मायनस करायचं आणि तिरकस वजाबाकी म्हणजेच ॲलिगेशन. मी शिकवलेले आहे अड्डा 24/7 मराठीवर युट्यूबवरती. 12 मधून 11.75 गेले, किती उरले? 0.25. आणि 11.75 मधून 11 गेले तर किती उरले? 0.75. यांचा रेशो काढला तर किती येतोय बघा? 3:1 येतोय. 25 एके 25, 25 त्रिक 75, 3:1. म्हणजे तिथे बॉईज आहेत 3 तर गर्ल्स असणार 1 युनिट. बॉईज आहेत 3 तर गर्ल्स असणार 1 युनिट. तुम्हाला विचारलंय मुलींची संख्या किती? सो मुली विचारल्यात. मुली किती आहेत बघा. 1 छेदात विद्यार्थी किती झाले? 3 आणि 1 4 गुणिले एकूण विद्यार्थी आहेत 700. 4 एके 4, 150 गुणिले 4 150. मुलींची संख्या गर्ल्स किती येणार मित्रांनो? आपल्याकडे गर्ल्स येणार 150 150. क्लिअर आहे? येस ऑर नो? ओके. कोणाला काही इश्यू असतील तर विचारू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीवरती 3 नवीन बॅचेस लॉन्च झालेले आहेत. मे मध्ये ह्या सुरू होत आहेत. 6 तारखेला, 9 तारखेला आणि 6 तारखेला, 9 तारखेला आणि 20 तारखेला. 6ला, 9ला आणि 20ला अशा 3 बॅच सुरू होतात. पहिली बॅच आहे मित्रांनो 7-12 ही तलाठी भरती बॅच. तलाठी बॅच आहे. ओके. ह्यामध्ये 200 तासांपेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर असणार आहे. दुसरी बॅच आहे मित्रांनो करंट अफेअर्स बॅच. करंट अफेअर्स बॅच मध्ये जवळपास मित्रांनो तुम्हाला 80 तासांपेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहे. तिसरी बॅच आहे ती म्हणजे मराठी व्याकरण बॅच. मराठी व्याकरण बॅच ह्यामध्ये तुम्हाला 100 तासांपेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर्स मिळत आहे. या सर्व बॅचेसची जी फीज आहे त्या फीज वरती तुम्हाला Y408 हा डिस्काउंट कोड यूज केल्यानंतर 17% इतका डिस्काउंट मिळत जाईल. परंतु ह्या तिन्ही बॅचेस ज्या आहेत, या तुमच्या महापॅक मध्ये समाविष्ट आहेत. या तिन्ही बॅचेस महापॅक मध्ये समाविष्ट असतात. ह्याच्या अगोदरच्या सुद्धा बॅचेस महापॅक मध्ये समाविष्ट असतात. महापॅक 2 प्रकारे भेटतो. एक तर 6 महिने व्हॅलिडिटी, एक तर 12 महिने व्हॅलिडिटी. तो 6 महिने व्हॅलिडिटी आणि 12 महिने व्हॅलिडिटीचा महापॅक. 6 महिने व्हॅलिडिटीची किंमत Y408 हा डिस्काउंट कोड यूज केल्यानंतर तुम्हाला ₹2324 इतक्या मिळत असतो. आणि 12 महिने व्हॅलिडिटीची किंमत Y408 हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला ₹2780 इतका मिळत असतो. परंतु आता सध्याला डबल व्हॅलिडिटी ऑफर सुरू आहे. म्हणजे हा 6 महिन्यांचा महापॅक तुम्हाला इंटू 2 जे 12 महिने व्हॅलिडिटी सह मिळणार
12 महिने व्हॅलिडिटी इंटू 2 म्हणजे 24 महिने मुदतीसह मिळेल. तो अड्डा 24/7च्या वेबसाईटवरती जा किंवा ॲप्लिकेशनवरती जा आणि आपला डिस्काउंट कोड यूज करा Y408. Y408 हा डिस्काउंट कोड यूज केल्यानंतर तुम्हाला येथे इतका डिस्काउंट प्लस डबल व्हॅलिडिटी मिळत आहे. ओके. सो त्वरा करा. ही ऑफर कधीपर्यंत असेल मी सांगू शकत नाही. परंतु मंथ एंड आहे त्यामुळे लवकरच ही संपेल. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. या चॅनलवरती नवीन असतील तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.